जागतिक हवामान बदल. पूर्वी पृथ्वीचा समतोल राखला जात होता. त्या काळी पृथ्वीचे ऋतुचक्र योग्यरित्या चालू होते. पण आत्ताच्या काळामध्ये कोणत्याही ऋतूमध्ये पाऊस पडतो, कोणत्याही ऋतूमध्ये तापमान वाढून उकाडा वाढू लागतो आणि या सगळ्याला जबाबदार म्हणजे मानव आहे, म्हणजेच आपण आहोत. मानवाने आपल्या फायद्यासाठी झाडे तोडले, उंच उंच इमारती बांधल्या, कारखाने निर्माण केले, घरे बांधण्यासाठी डोंगर पोखरून दगडांच्या खाणी तयार केल्या. वाहनांच्या अतिरिक्त वापरामुळे हवा प्रदूषण झाले व त्यामुळे ओझोनचा थर नष्ट होत चालला आहे. पूर्वी मानव याच निसर्गाशी मित्रतेने वागत होता. ह्या समस्येचे परिणाम तुम्हाला समजण्यासाठी तसेच या समस्येवरील उपाय तुम्हाला समजण्यासाठी आम्ही ही कथा आपल्यासमोर सादर करीत आहोत. नमस्कार. माझे नाव ज्ञानदा आहे. मी आज तुम्हाला हवामान बदलामुळे घडणाऱ्या घटना दाखवणार आहे. आत्ताच्या दृश्यामध्ये आपण पाहिले की या जगामध्ये तसेच या काळात हवामान बदलाच्या खूप दुर्घटना घडत आहेत. हे पृथ्वीवरील जलचक्र आहे. हा निसर्गाच्या नियमांमधील एक भाग आहे. अशा नैसर्गिक नियमांमध्ये जे प्राकृतिक बदल होतात, अशा बदलांनाच हवामान बदल असे म्हणतात. जसे आपण पाहू शकता की शहरातील शहरीकरणामुळे वाहनांची कोंडाकोंडी होत आहे, वायू प्रदूषण होत आहे. या प्रदूषणाचा सजीवांवर खूप त्रास होत आहे. आताच्या काळामध्ये वृक्षतोड सुद्धा खूप वाढली आहे. मानवाच्या फायद्यासाठी झाडे तोडून मोठी मोठी जंगले त्यांनी नष्ट केली. नमस्कार, मी ज्ञानदा आहे. मी आज तुम्हाला लोकांना तसेच मुलांना हवामान बदलाची अधिक माहिती मिळावी म्हणून मी तुम्हाला हवामान बदलाविषयी काही प्रश्न विचारणार आहे. माझा पहिला प्रश्न, आता मला सांगा की हवामान बदलाची नेमकी कारणे काय? सूर्यापासून येणारी अतिनील किरणे ओझोन वायू शोषून घेतो व सौम्य किरणे आपल्याकडे पाठवतो. वायू प्रदूषणामुळे या ओझोन वायूवर खड्डे पडत आहेत. त्यामुळे सूर्यापासून येणारी अतिनील किरणे नीटपणे धन्यवाद. शोषली जात तुम्ही नाहीत. मी ती विचारलेल्या अतिनील प्रश्नांची किरणे छान थोडीफार उत्तरे तशीच दिली पृथ्वीवर येत त्याबद्दल आहेत. तुमचे म्हणून खूप खूप आभार. तापमानात वाढ